नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आपण बनवणार आहोत येसूर मसाला। तर पूर्वीच्या काळी जास्त वाटण-घाटण किंवा आताच्या सारखे एवढे मसाले न घालता अगदी साध्या पद्धतीनं भाज्या बनवायचे, म्हणजे कुठलीही व्हेज, नॉन-व्हेजची रस्साभाजी असली की त्याच्यामध्ये हा येसूर मसाला वापरायचे आणि झटपट अशा भाज्या तयार करायच्या आणि खरोखर त्या काळच्या भाज्यांना चवही तेवढी छान होते। आता मात्र भरपूर मसाले झाले तरीही भाज्यांना चव नसते। आता आपण बनवणार आहोत पहिल्या काळातलाच येसूर मसाला, खूप चवीला छान झाला आहे। तर चला आपण रेसिपी बघूया। आणि त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे 1 वाटी बाजरी, अर्धी वाटी आपल्याला धने लागणार आहेत, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि 2 चमचे आपल्याला मोठे चमचे तांदूळ घ्यायचा आहे, 2 मोठे चमचे मुगाची डाळ आणि अर्धी वाटी आपल्याला इथे चणा डाळ लागणार आहे। तर एवढ्या डाळी लागणार आहेत। त्याचबरोबर आपल्याला काही खडे गरम मसाले लागणार आहेत। 2 मोठे चमचे आपण जिरं घेतलेलं आहे, 2 स्टार फूल, 4 आपण तेजपत्ता घ्यायचा आहे आणि दालचिनी बघू शकता 2 इंच पण पूर्ण गोल राऊंड असलेली, 10 लवंगा घ्यायच्या, 4 मोठी वेलची आणि थोडंसं आपण जावित्री पण घेतलेली आहे आणि 1 छोटी वाटी आपण इथे दगडफूल घेतला आहे। 1 टीस्पून आपल्याला मीठ लागणार आहे, अर्धा टीस्पून हळद लागणार आहे। तर चला आपण आता धान्य सुरुवातीला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे बाजरी वगैरे। तर ह्याला व्यवस्थित असं भाजून घेतलं की मसाला अगदी 6-7 महिने म्हटलं तरी हा अजिबात खराब होत नाही आहे। तर त्याच्याकरता भाजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि बाजरी सुरुवातीला आपण भाजत आहे तर त्याच्याकरता कढई अगोदर अशी पसरट घ्यायची आणि जाड तळाची घ्यायची, म्हणजे धान्य अगदी व्यवस्थित असं सेकलं जातं। 1 ते 1.5 मिनिट झाले की बाजरी व्यवस्थित अशी भाजते, म्हणजे पिवळसर असा रंग आला की बाजरी आपली छान अशी भाजली आहे असं समजायचं। आता आपण त्याच कढईमध्ये चण्याची डाळ भाजायची आहे। तर प्रत्येक डाळ या व्यवस्थित अशा ओल्या कपड्याने, सुक्या कपड्याने आपण ह्याला पुसून घ्यायचं आहे। बरेच वेळा पावडरी वगैरे लावलेले असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित अशी पुसून घ्यायची, व्यवस्थित चाळून निवडून घ्यायची आहे। आता डाळ पण आपण छान अशी सुगंध, म्हणजे डाळ भाजत आली की छान असा खमंग सुगंध येऊ लागतो, अशा पद्धतीनं डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे। तर प्रत्येक जिन्नस व्यवस्थित असं भाजून घेतलं तर हा मसाला खूप दिवस टिकतो। तर आता आपण भाजूया उडदाची डाळ। तर उडदाची डाळ पण अर्ध्यापर्यंत भाजत आली की आपण त्याच्यामध्येच मुगाची डाळ आणि तांदूळ पण घालायचं आहे। तर डाळ थोडी भाजायला हा वेळ लागतो। उडदाची डाळ छान अशी भाजून घ्यायची, व्यवस्थित भाजली तर भाजीला चिकटपणा येणार नाही आहे, त्याच्याकरता अगदी डाळी वगैरे आपल्याला खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर आता आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची, तांदूळ घालायचे आणि ह्याला आणखी 1-1.5 मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर जास्त आपल्याला धान्य करपवायचं नाही किंवा आपल्याला हे भाजताना तेल वगैरे पण वापरायचं नाही, अगदी कोरडंच ह्याला आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि असं थंड करायला एका ताटामध्ये टाकायचं आहे। तर आता आपण राहिलेले आपले धने, तर गॅस अगदी मिडियमच ठेवलेला आहे। धने थोडेसे गरम झाले की त्याच्यामध्येच आपण जिरं पण घालायचं आहे आणि धने आणि जिरं एकत्र आपण भाजून घ्यायचं आहे। तसं ह्याला फारसा वेळ लागत नाही आहे, फक्त आपल्याला ह्याला थोडंसं गरम करायचं आहे, म्हणजे आपण उन्हामध्ये जसं लावतो त्याच्यापेक्षा आपण थोडंसं ह्याला धन्यांचा आणि जिऱ्याचा थोडासा स्मेल येऊ लागला की आपण ह्याला लगेच काढून घ्यायचं आहे। थोडेसे ताजे मसाले, म्हणजे जास्त भाजले तर त्याचा फ्लेवर, सुगंध वगैरे राहणार नाही, त्याच्याकरता अगदी हलकं भाजून घ्यायचं। आणि अगदी शेवटी ह्याच्यामध्ये गरम मसाले भाजायचे आहेत। तर गरम मसाले पण अगदी थोडेसे गरम झाले की आपण ह्याला काढून घ्यायचं आहे। तर दालचिनी आहे ते अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी सेकली जाते। आणि तेजपत्ता पण आहे तो चांगला मोडून घ्यायचा, बारीक तुकडे करून घ्यायचे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित असा भाजतो आणि मिक्सरला पण तो फिरवताना व्यवस्थित असा बारीक होतो, त्याच्यामुळे असा व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा। तर स्टार फूल वगैरे सर्व व्यवस्थित तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर ह्याला आपण व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे। तर गरम मसाले असतात ना ते अगदी हलके गरम करायचे, म्हणजे जास्त गरम नाही करायचे, नाही तर त्याचा सुगंध निघून जातो त्याच्यामुळे। आणि अगदी शेवटी गरम मसाल्यातला अतिशय नाजूक असा प्रकार म्हटलं तर दगडफूल, तर त्याला अगदी शेवटी गॅस बंद करायचा आणि नंतर गरम कढईमध्ये त्याला आपण दगडफूल घालायचं आहे आणि नंतर अगदी 1-1 मिनिटच ह्याला असं परतून घ्यायचं आहे, गॅस बंद केलेला आहे। आणि नंतर आपण आता ह्याला काढून घ्यायचं आहे आणि
ताटामध्ये आता सर्व जिन्नस थंड करायला ठेवायचा आहे. आणि एवढा सोपा आहे हा येसूर मसाला करायला, बघू शकता. असं व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत असं दगडफूल आणि तेजपत्ता वगैरे झालेलं आहे. कुठलंही साहित्य ह्याच्यामध्ये आपल्याला नरम वगैरे ठेवायचं नाही आहे. तर असा हा मसाला तुम्ही नॉनव्हेजच्या कुठल्याही मटण, चिकन असो किंवा अंडा करी असो, पातळ भाज्यामध्ये पण तुम्ही हा मसाला वापरू शकता. जेवढ्या रस्सा भाज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हा येसूर मसाला बनवू शकता आणि असा स्टोअर करून ठेवून कुठल्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. तर नक्कीच हा मसाला तुम्ही करून बघा आणि भाजीमध्ये वापरून बघा. अतिशय चव छान, म्हणजे आता मी मसाला बनवायला घेतला आहे तरी अगदी घरभर असा सुगंध त्याचा दरवळत आहे. तर आता आपलं सर्व जिन्नस थंड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे हळद आणि मीठ. तर मीठ आणि हळद घातली की मसाला छान असा टिकतो, शिवाय रंगही छान येतो हळदीमुळे. त्याच्यामुळे आता हा मसाला आपण 3 बॅचमध्ये अगदी बारीक असा, म्हणजे भाकरीचं पीठ जसं असतं ना, अशा प्रकारे ह्याला आपण मिक्सरवर छान असा दळून घ्यायचा आहे. जर मसाला तुम्ही जास्त बनवत असाल किंवा विकण्यासाठी वगैरे तुम्हाला ऑर्डरसाठी मसाला लागत असेल तर तुम्ही त्याला घरघंटीवर सुद्धा 3 नंबरची जाळी लावून हा मसाला तुम्हाला दळायचा आहे. म्हणजे अगदी पण गव्हाचं पीठ असतं ना बारीक, तसं न दळता अगदी 3 नंबरच्या जाळीवरती तुम्ही छान असा दळा. व्यवस्थित असा हा मसाला आपला तयार होतो. तर 3 बॅचमध्ये आपण इथे सर्व मसाला आता बारीक करून घ्यायचा आहे. मिक्सरवरच मी इथे दळून घेत आहे. तर अगदी छोट्या फॅमिलीसाठी एवढा मसाला पुरेसा आहे. तर बघू शकता इथं आपला मसाला तयार झाला आहे. मसाला कसा वाटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.